पुण्यातल्या चाकणमध्ये 3 वर्षाच्या चिमुकल्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि अत्याचाराच्या नंतर या मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हा पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातच घडलेला आहे। चाकणमध्ये अत्याचाराच्या प्रकरणी 16 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपी हा मूळचा बिहारमधला रहिवासी असल्याची माहिती मिळते। मृत चिमुकल्याचं कुटुंब मूळचं मध्य प्रदेशमधलं आहे। कामाच्या निमित्तानं चाकण परिसरामध्ये ते वास्तव्यासाठी होतं। अधिकचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अपडेट देत आहेत। नाझीम, दिवसभरातली दुसरी एक मोठी आणि तितकीच धक्कादायक अशी बातमी पुण्यातल्या चाकण परिसरामध्ये अगदी 3 वर्षाच्या या चिमुकल्यावरती अत्याचार झाले आहेत। दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। 3 वर्षाच्या या मुलावरती अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा गळा चिरण्यात आला होता आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एका सुटकेसमध्ये तो मृतदेह ठेवण्यात आल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। परंतु ज्यावेळेला नातेवाईक कुटुंबीय त्याचा शोध घेत होते आणि त्यानंतर हा मृतदेह या ठिकाणी सापडला। रक्ताच्या थारोळ्यात हा मुलगा पडलेला होता आणि जो आरोपी मुलगा होता तो सुद्धा या ठिकाणी फरार झालेला होता। त्यानंतर पोलिसांनी त्याला शोधलेला आहे। दोन्ही कुटुंब जे आहेत ते परप्रांतीय आहेत, परंतु ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण भोरमध्ये आपण बघतोय की एक मुलीवरती अत्याचार झालेला आहे आणि त्यानंतर ही घटना घडल्यामुळे पुणे जिल्हा पुन्हा एकदा हादरलेला आहे। अगदी नाझीम, धन्यवाद माहितीसाठी।